नमस्कार. आज आपण एका श्रोत्याने पाठवलेल्या सामग्रीवर जरा सविस्तर बोलणार आहोत. विषय अगदी आपल्या ओळखीचा आहे. लोक काय म्हणतील ही जी एक भीती वाटते ना, त्यावर. हो, अगदी. आणि त्यासाठी आपल्याकडे 3 वेगवेगळे अँगल आहेत, म्हणजे 3 प्रकारचे स्रोत आहेत. हो, एक आहे समाजशास्त्री अभ्यास, जो मराठी समाजातल्या ह्या सामाजिक मान्यतेबद्दल बोलतो. म्हणजे काय म्हणतात त्याला, सोशल कन्फर्मिटी. बरोबर. दुसरा स्रोत आहे काही यशस्वी मराठी उद्योजक आणि कलाकारांच्या मुलाखती, ज्यांनी खरंच काहीतरी वेगळं करून दाखवलंय. आणि तिसरा म्हणजे सोशल मीडियावर जी करिअर निवडींवर चर्चा होते ना, त्या कमेंट्सचं विश्लेषण. अच्छा, म्हणजे आपल्याला एक पूर्ण चित्र मिळेल अशी आशा आहे. या भीतीची मुळं कुठे आहेत आणि त्यावर मात कशी करायची हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. तिन्ही स्रोत आपल्याला वेगवेगळी माहिती देतील. तो अभ्यास आपल्याला समाजात हे कसं रुजलंय ते सांगेल. मुलाखतींमधनं प्रत्यक्ष अनुभव करतील आणि सोशल मीडियाचं विश्लेषण आजच्या काळात काय चाललंय ते दाखवेल. ठीक आहे. मग सुरुवात त्या समाजशास्त्री अभ्यासापासून करूया. त्यात एक महत्वाचा मुद्दा दिसला मला. कोणता? की आपल्या समाजात ना, म्हणजे एकत्र राहण्याची, गटाने चालण्याची वृत्ती खूप आहे, जेणेकरून सुरक्षित वाटतं. हो, ते आहेच. पण त्याचा एक तोटा पण आहे असं अभ्यासात म्हटलंय, की कुणी काही वेगळं करायला गेलं किंवा जरा हटके विचार मांडला की लगेच त्याला स्वीकारलं जात नाही. बरोबर. अगदी. लगेच प्रश्न विचारले जातात. अभ्यासात काही गावाकडची उदाहरणं पण दिली आहेत. हो, मी पण वाचलं ते. नवीन धंदा काढला किंवा मुलीने वेगळं क्षेत्र निवडलं तर सुरुवातीला टीका होतेच. बरोबर. म्हणजे ही भीती फक्त आपल्या मनातली नाहीये, तिला एक सामाजिक आधार पण आहे. अगदी. आणि इथेच त्या मुलाखती महत्वाच्या ठरतात. त्यात एक तरुण महिला चित्रकार आहे. हो, ऐकलं मी तिच्याबद्दल. ती सांगते की सुरुवातीला घरातूनच किती विरोध झाला. म्हणजे हे काय मुलींनी करायचं काम नाही किंवा पैसे कसे कमवणार यात असे प्रश्न. कॉमन आहे तसं. हो, पण ती म्हणते तिने लक्ष नाही दिलं, कारण तिला माहीत होतं तिला काय करायचंय आणि तिच्या कामावर तिचा विश्वास होता. हे खूप महत्वाचे, ती निष्ठा. नक्कीच. म्हणजे सामाजिक दबाव असूनही स्वतःच्या ध्येयावर ठाम राहणं. आणि तिसरा स्रोत सोशल मीडिया. हो, सोशल मीडिया कमेंट्सचं विश्लेषण हे आजच्या युगाचं वास्तव दाखवतं. म्हणजे इथे टीका करणारे अनेकदा कोण असतात? अनोळखी, ज्यांना आपण ट्रोल म्हणतो. हो, ते तर आहेच. तरी पण त्यांच्या निगेटिव्ह कमेंट्सचा परिणाम होतो मनावर. या विश्लेषणात म्हटलंय की ऑनलाईन जगात काय होतं की मतांची संख्या प्रचंड वाढते आणि ती खूप वेगाने पसरतात. त्यामुळे माणूस गोंधळून जाऊ शकतो. अगदी. म्हणजे पूर्वी फक्त ओळखीचे 4 लोक काय म्हणतील याची चिंता असायची. आता हजारो अनोळखी लोकांची मतं पण अंगावर येतात. खरंय. इथे एक गंमत आहे बघ. म्हणजे तो अभ्यास सांगतो की ओळखीच्या लोकांचा दबाव असतो. सोशल मीडिया सांगतो की अनोळखी लोकांचा पण दबाव असतो. बरोबर. पण दोन्हीमध्ये कॉमन काय? तर भीती. आपल्याला नाकारलं जाईल, एकटं पाडलं जाईल, ही भीती. मग ते घरातून असो, मित्रमंडळींतून किंवा ऑनलाईन. म्हणूनच त्या यशस्वी लोकांनी काय केलं, त्यांनी स्वतःची एक सपोर्ट सिस्टीम तयार केली, जाणीवपूर्वक. म्हणजे असे मित्र, मार्गदर्शक, जे त्यांना समजून घेतात, प्रोत्साहन देतात. अगदी बरोबर. तर मग या तिन्ही स्रोतांमधून एक गोष्ट स्पष्ट होतीये. ही लोक काय म्हणतील भीती वेगवेगळ्या रूपात समोर येतेय. कधी जवळचे लोक, कधी अनोळखी आवाज. हो. पण त्यातून बाहेर पडायला स्वतःवरचा विश्वास, आपलं ध्येय स्पष्ट असणं हे महत्वाचं आहे, जसं त्या मुलाखतींमधनं दिसतं. आणि अजून एक मुद्दा आहे जो मुलाखतींमधून येतोय पुढे. कोणता? अपयशाची भीती. म्हणजे मी फेल झालो किंवा झाले तर लोक काय म्हणतील, ही भीती लोक काय म्हणतील याच्याशी खूप जोडलेली आहे. हो, खरे. लोक जास्त हसतील, नावं ठेवतील असं वाटतं. म्हणूनच अनेक जण सुरुवातच करत नाहीत. पण त्या मुलाखतींमधले उद्योजक काय म्हणाले की अपयश हे प्रक्रियेचा भाग आहे, त्यातून शिकायचं. लोकांच्या तात्पुरत्या प्रतिक्रियांना जास्त महत्त्व द्यायचं नाही. बरोबर. तर श्रोत्यांनी पाठवलेल्या या सामग्रीच्या विश्लेषणातून हे निश्चित आहे की लोक काय म्हणतील ही भीती खरी आहे. तिची कारणं पण आहेत समाजात आणि आता डिजिटल जगातही. पण त्यावर मात करण्यासाठी स्वतःवर विश्वास, ध्येयाबद्दल स्पष्टता आणि योग्य लोकांची साथ हे खूप महत्त्वाचे घटक आहेत. अगदी. आणि जाता जाता एक विचार सोडून जाऊया का श्रोत्यांसाठी? हो, नक्कीच. काय? आपण आत्तापर्यंत बोललो की टीकेवर या भीतीवर मात कशी करायची. पण प्रत्येक टीका निरर्थकच असते का? अच्छा, म्हणजे टीकेत काही तथ्य असू शकतं का? हो, म्हणजे कधी कधी बाहेरून येणाऱ्या मतांमधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळू शकतं का? स्वतःमध्ये सुधारणा करायला मदत होऊ शकते का? हा चांगला मुद्दा आहे. लोकांच्या सगळ्याच मतांकडे दुर्लक्ष करणं विरुद्ध
त्यातली योग्य टीका ओळखून आणि तिचा वापर करणं यातला बॅलन्स कसा साधायचा. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच. तर श्रोत्यांनी यावर नक्की विचार करावा.